नर्सरीसाठी किंवा रोपवाटिकासाठी जे लागणारं कोकोपीट आहे, जी माती आहे, ती माती कशा प्रकारे असते, कुठून मागवली जाते ही माहिती आपण बघणार आहोत. सर, हे सगळे कोकोपीटाचे पोते आहेत, तर हे आपण कुठून मागवलेले आहेत किंवा नाही, हे आंध्र कर्नाटक मधून कोकोपीट येतं. आणि त्याच्यामध्ये काय होतं की त्यात खूप काही कंपन्या आहेत, पण त्याच्यापैकी ही जी आहे प्रकृती म्हणून आहे. प्रकृती ॲग्री कोकोनट इंडस्ट्री. तर हे चांगल्या पद्धतीचं म्हणजे चांगल्या प्रतीचं कोकोपीट आहे. आणि याच्यामध्ये जर्मिनेशनला पण चांगला फायदा होतो आणि पिकांना पण रोपांची वाढ आहे ती अगदी बऱ्यापैकी ती आहे. याच्यामध्ये ओलावा अगोदरच ओलावा राहतो, याच्यामध्ये कंटिन्यू राहते, याच्यामध्ये ओलावा राहतो. त्याच्यानंतर मग याच्यात ट्रे मध्ये भरून आपण मशीनला लावून त्याचं व्यवस्थितपणे त्याचं करून घेतो आपण. आपल्याला मागवताना एकदा ट्रक टेम्पो भरून 26 टन गाडी ती 26 टन. तर 2 महिने अगोदर वेटिंग आहे पैसे भरून. पैसे भरून 2 महिने वेटिंग, त्याच्यानंतर गाडी ती 26 टनाची. आणि आंध्र प्रदेश खूप लांबून पैसे देऊन बसायचं म्हणल्यावर तर वाट बघायचंय. तर या ठिकाणी बघा, ते पोते मागवल्यानंतर या मशीन मधून याला मळणी यंत्रामध्ये टाकून याला मोकळं केलं जातं, म्हणजे मिक्सिंग केली जाते का, तर ते लावण्यासारखं होईल. आणि हे बघा, या ठिकाणी खूप उत्कृष्ट पद्धतीने हे सॉफ्ट झालेलं आहे आणि मोकळं झालेलं आहे, पोत्यामध्ये गच प्रमाणात राहिलेलं आहे. तर नर्सरी करण्यासाठी आता हे लावण्यासारखं झालेलं आहे. लावून ट्रे भरायचा आणि मशीनला ठेवायचं बस. आता याच्यामध्ये हे ट्रे भरून घ्यायचा आणि त्यामध्ये मशीन मध्ये ठेवायचा, बरोबर मशीन मार्किंग करून त्याला बियाणं टाकून देते. तर आता चला आपण रोप लावण्याची मशीन बघूया, जे सीडिंग करते. तर ते सीडिंगची सरांची मशीन आहे. या ठिकाणी ट्रे आहे आणि या ठिकाणी विहीर आहे, सरांची विहीर सुद्धा भरलेली आहे, शेततळ भरले. सर, ते बोरचं पाणी का कशाच आहे? बोरचं पाणी. बर. आता सरांनी याच्यामध्ये मासे सोडलेले आहेत, तर माशाची साईज पण खूप मोठी आहे. आणि या ठिकाणी आहे सरांची मशीन आणि सरांचं ऑफिस आपण बघणार आहोत आता. तर या ठिकाणी आहे सरांचं ऑफिस. सरांना मिळालेले पुरस्कार आपण बघूया. तर या ठिकाणी बघा, सरांना कृषी विभागाच्या सहकार्याने विविध पुरस्कार मिळालेले, खडकाळ जमिनीवर केलेले पुरस्कार आहेत किंवा प्रमाणपत्र आहेत. रोटरी क्लब बीड आहे, त्यानंतर बळीराजा कृषी मंच आहे, त्यानंतर आपले मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री साहेबाच्या हस्ते पुरस्कार आहे, इथं पंकजाताई यांच्या हस्ते, त्यानंतर इथं गोपीनाथरावजी मुंडे साहेब, त्यानंतर विविध जे मान्यवर आहेत. तर या ठिकाणी सरांच्या शेतीला भेट दिलेली आहे. कृषी अधिकारी आहेत, राजकीय नेते आहेत, उद्यान पंडित पुरस्कार आहे, महाराष्ट्र शासन, त्यानंतर फलोत्पादन सन्मानपत्र आहे, त्यानंतर शेतीनिष्ठ शेतकरी, महाराष्ट्र शासनाचा दुसरा कृषी पणन विभागानंतर मिळालेला पुरस्कार. या ठिकाणी सरांना मिळालेले हे अवॉर्ड्स आहेत, सन्मानपत्र आहेत किंवा झालेले सत्कार आहेत किंवा मिळालेले पुरस्कार आहेत. तर सरांच्या या योगदानामुळं खूप सरांना पुरस्कार मिळाले. फक्त आपलं कामामधून त्यांनी महाराष्ट्र आणि बीड जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण केलेली आहे. तर जवळपास यांची संख्या सर अंदाजे किती सांगता येईल? पुरस्काराची संख्या जर सांगायची, 36 अवॉर्ड आहेत. 36 अवॉर्ड मिळाले. त्यापैकी गव्हर्नमेंटचे 5 आहेत, भारत सरकारचे 2 आहेत. भारत सरकारचे 2, महाराष्ट्र. मोदी साहेबांनी ज्यावेळेस आम्हाला आमंत्रित केलं त्यावेळेस हे आपण बघू शकतो मोदी साहेबांचं प्रमाणपत्र आहे 2013 मधलं. त्यांनी गुजरातला त्यावेळेस हा पूर्ण त्यांनी संमेलन केलं होतं. त्या संमेलनामध्ये मिळालेले सरांचे पुरस्कार आहेत. विविध समाज सुधारकांचे या ठिकाणी फोटो आहेत आणि सरांनी आपल्या कामातून ओळख निर्माण केलेली आहे की या ठिकाणी बघा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे पुरस्कार दाखवण्यामागचं कारण की याच्या मागे सर आता किती वर्ष झाले शेतीमध्ये आपल्याला? 2002 ते आज म्हणजे 22 वर्ष झालं. बघा, एवढ्या 20-22 वर्ष त्यांनी कष्ट करून हे सर्व मिळवलेले आहे. आता सुरुवातीला यांनी लोकांनी जसा इतर लोकांना नावं ठेवले किंवा काही टीका करतात, बसल्या बसल्या कमेंट करतात, तेच केले. पण आज बरेच लोक त्यांचे सत्कार आणि सन्मान करतात आणि अभिमानानं सांगतात की हे आमच्या गावामध्ये ह्यांनी निर्माण केलेले आहे. आता हे आहे सगळ्यात महत्वाचं आणि खास मशीन, जे म्हणजे त्या ट्रे मध्ये सीड लावण्याचं काम करते. तर आता मशीन आपण पलीकडून बघू शकतात. सर, हे लाईट वरती आहे का? ऑटोमॅटिक आहे का मॅन्युअल आहे? ऑटोमॅटिक आहे. तर किती ट्रे लावते एका दिवसामध्ये? 6 लेबरला 2 लाख रोप तयार करते मशीन. 2 लाख रोप 6 लेबर असल्या. आणि मशीन कुठून मागवली सर आपण? ते नाशिकवरचं. आणि ऑपरेटिंग करायला किती माणसं लागतात त्याला? एकच माणूस. तर बघा मित्रांनो, इकडच्या बाजून अशी दिसते मशीन आणि पलीकडल्या बाजून सुद्धा या ठिकाणी हे रोप लावण्याचं त्यांचं पंच आहे. आणि बिया कुठे टाकतात सर? इथून टाकले जातात. पंचिंग इथं बिया ओढून करते याला, सुराखा द्यायला. मी तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ आहे माझ्याकडे. बरं, ते व्हिडिओ आपण नंतर ऍड करूया. याच्यामध्ये बिया टाकले जातात, त्याच्यामध्ये पंच होते आणि इकडे ट्रे पास होत जातात. आणि याला ऑपरेटिंग साठी 1 माणूस आणि दुसरे हँडलिंग साठी 4 माणसं. तर हे कॉम्प्रेसर आहे. आणि सरांचं या ठिकाणी मल्चिंग पेपर आणि हे दुसरं कव्हर पेपर आहे.
मग शेतकऱ्यांना जे समजा माहिती आहे तर तुम्ही माहिती प्रोव्हाइड करता आणि मार्गदर्शन सुद्धा. आता सर्वात महत्वाचे म्हणजे सरांचं जे घर आपण बघितलं की आता आणखीन बघणार आहोत व्हिडिओमध्ये, ते घर बी खूप महागाचं आहे आणि त्यांनी खूप मोठा शेतकरी म्हणजेच बळीराजाचा पुतळा तिथं उभारला आणि घरावर नाव शेतकरी राजा म्हणून टाकलेले. आणि ही सरांची आहे गाडी. तर सर गाडीची किती मध्ये घेतली म्हणलं आपण? हे 2022 म्हणजे शेतकऱ्याची बीड मध्ये पहिलीच गाडी आली स्कॉर्पिओन. ही मिरची आणि वांग्यावरची गाडी 27,52,000ची. बघा 27,52,000ची नुसत्या मिरची आणि वांग्यावरची गाडी आहे. आणि पूर्ण देशाला, आपला देश कृषी प्रधान देश आहे आणि हा भारत देश हा सोने की चिडिया म्हणून ओळखला जाते तर शेतीच्या जोरावरच. तर शेतकऱ्यांना पहिले स्कॉर्पिओचे हे नवीन जे वर्जन आलेले स्कॉर्पिओ बीड मधला बीड मध्ये तर त्यांनी ही घेतलेली आहे आणि अभिमान